कोण आहे ही ब्लॅक क्वीन? काय समजते स्वतःला? माझे 6 अड्डे उडवून ती मोठी झाली असं तिला वाटत असेल तर हा भ्रम आहे तिचा. मी इतका कमकुवत नाही. माझ्याशी 2 हात करायची हिंमत ठेव. मी येतोय. मी येतोय. तो रागाने आणि द्वेषाने फुत्कारला. इथून पुढे इंग्लंडमध्ये अधिराज काही क्षण खिडकीसमोर तसाच उभा राहिला. समोर काळोख पसरलेला दिसत होता. त्याच्या डोळ्यांसमोर भारतात उद्ध्वस्त झालेले आपले 6 अड्डे फिरत होते. पहिल्यांदाच त्याच्या साम्राज्यावर कोणीतरी मोठा हल्ला केला होता. तेही सर्व प्लॅनिंग करून, इकडची खबर तिकडे न करता. त्याने हळूच खिशातून एक काळा सॅटेलाईट फोन बाहेर काढला. हा फोन त्याच्या अत्यंत गुप्त संपर्कासाठीच वापरला जात होता. त्याने एक नंबर डायल केला. 2 रिंगनंतर समोरून आवाज आला. येस सर. शॅडो ऑपरेशन ताबडतोब सुरू करा. समोरचा क्षणभर शांतच राहिला. सर, खात्री आहे ना? ते लोक वर्षानुवर्ष निष्क्रिय आहेत. मी जे सांगितलं ते करा. अधिराजचा आवाज फोनमध्ये घुमला. ब्लॅक क्वीनने माझ्या पायालाच हात घातला आहे. नियम गेले तेल लावत. मी ऐकणार नाही आता कोणाचंच. ओके सर. समोरून कॉल कट झाला. अधिराजने दुसरा फोन राखायला लावला. माझ्यासाठी प्रायव्हेट जेट तयार ठेव. सर, भारतासाठी? हो. फ्लाईट किती वेळात? जास्तीत जास्त 2 तास. येस सर. कॉल संपला. अधिराजने आरशात स्वतःकडे पाहिलं. त्याच्या ओठांवर हलकंसं पण अंगावर काटा आणणारं हसू होतं. त्यात काय नव्हतं? बदला, आग, अंगार सगळं होतं. ब्लॅक क्वीन. ब्लॅक क्वीन, गाफील ठेवून गेम केलास. आत्ता मी तुला ओपन चॅलेंज देतो. हिंमत असेल तर समोरासमोर येऊन लढ. आता खेळ मैदानात होईल, आमने सामने. तो स्वतःशीच मोठ्याने बडबडला. इकडे मुंबईत हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये शांतता होती. यशचे साथीदार ऑपरेशन थिएटरच्या बाहेर शांत बसले होते. यशला आतमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं होतं. गोळी पायातून आरपार गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. रोहन भिंतीला टेकून उभा होता. यशला बरं वाटावं म्हणून मनात देवाचं नाव घेत होता. गोळी वैभवलाच लागणार होती, पण यश सरांनी गोळी आपल्या पायावर घेतली. मला शिर्या म्हणाला. तोच तिथे समोरच होता. रोहन बाजूच्या राजूला म्हणाला. सगळे काही क्षण गप्प झाले. तेवढ्यात ऑपरेशन थिएटरचा लाल दिवा बंद झाला आणि डॉक्टर बाहेर आले. आता धोका टळला आहे. गोळी खोलवर लागल्यामुळे रक्तस्राव जास्त झाला होता, पण वेळेवर आणल्यामुळे रुग्ण सुरक्षित आहे. सगळ्यांनी एकदम सुटकेचा निश्वास सोडला. थँक यू डॉक्टर. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. दुसऱ्या मजल्यावर आयुरा तपासणीच्या बेडवर शांत पडले होते. आयुष तिचा हात घट्ट धरून बसला होता. डॉक्टरांनी सर्व तपासण्या पूर्ण केल्या. काही क्षणांनी डॉक्टर हसतच बाहेर आले. घाबरण्यासारखं काही नाही. आयुषने लगेच विचारलं. बाळ ठीक आहे ना? डॉक्टरांनी लगेच मान हलवली. आई आणि बाळ दोघंही सुरक्षित आहेत. मात्र त्यांना पूर्णपणे विश्रांतीची गरज आहे. पुढचे काही दिवस कोणताही ताण नाही, कोणतीही धावपळ करू नका. आयुषने आयुराला लगेच वॉर्निंग लूक दिला. आयुराने नकळत पोटावर हात ठेवला. एक वेगळाच आनंद तिच्या मनाला झाला. आपलं बाळ सुखरूप आहे हे ऐकून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले. देवा धन्यवाद. तिने मनाशीच त्या देवाचे आभार मानले. आता तिला फार आरामाची गरज होती आणि ती घेणारच होती. ब्लॅक क्वीन आली तशी गायबसुद्धा झाली होती. तिच्याविषयी कोणालाच जास्त काही माहीत नव्हतं. पण जेव्हा भैरवला ही बातमी कळली तेव्हा तोही हादरला. आधिराजचे 6 अड्डे एका रात्रीत तिने उडवले होते आणि तेही त्याला कळू न देता. ब्लॅक क्वीन, आधिराजला सावध राहायला सांग.
भैरवने आपल्या माणसाला सांगितलं. 10 वर्षापूर्वी त्यालाही ब्लॅक क्वीनने नाकीनऊ आणले होते. साधं तिचं नाव ऐकलं तरी भैरवला धडकी भरत होती. सर, आज अधिराज सर भारतात येण्यासाठी जेट तयार करायला सांगत आहेत. अधिराज भारतात परत येण्यासाठी निघाला आहे हे भैरवला त्याच्या माणसाने सांगितलं. काय? तो काय येतो इकडे? त्याला नको येऊ सांग, भैरवने घाबरून सांगितलं. आपल्या पायावर आपणच धोंडा मारून घेतो हा अधिराज, तो मनाशीच म्हणाला. माझं काही ऐकत नाही, नाहीतर एवढा मोठा धक्का बसलाच नसता त्याला. अधिराज जेट तयार व्हायची वाट बघत होता की त्याचा फोन वाजला. हॅलो काका, बोला, अधिराज म्हणाला. आधी बाळा, भैरवने तुला भारतात येऊ नकोस असं सांगितलंय. तुला तिथून हलवण्यासाठीच ब्लॅक क्वीनने हा डाव साधला असेल. तू एअरपोर्टला आल्या आल्या तुला पोलीस पकडून येतील. तू येऊ नकोस. हवं तर तू अफवा पसरव भारतात येणार अशी, पण येऊ नकोस. शिवराम काकाने त्याला सावध केलं होतं. नाही काका, मी आता तिकडे यायची तयारी केली आहे. मी लवकरच तिकडे पोहोचेन. मी इथून राकाला प्रायव्हेट जेट तयार करायला सांगितलं आहे. अधिराजने माहिती दिली. हे बघ, तू भारतात येऊ नकोस, भैरव सराने सांगितलं आहे. शिवराम काका कळवळून म्हणाले. नाही काका, मी आता थांबणार नाही, अधिराज म्हणाला. भ्रमित झालेला अधिराज भैरवचं सुद्धा ऐकायला तयार नव्हता. त्याला वाटत होता आपण एकदम सगळं बरोबरच करू. माणसाने नेहमी सबुरीने घ्यावं, पण अधिराज स्वतःच्या बापाचा ऐकायला तयार नव्हता. तिथे त्याला कोण समजावणार होतं? सानिका, मी भारतात चाललो आहे, तू तुझा बिझनेस सांभाळ, मी लवकरच परत येईन, अधिराज म्हणाला. ह्या दिवसात सानिकाची त्याला आणि सानिकाला त्याची सवय झाली होती. अधिराजसोबत असल्यामुळे तिला एकटं वाटलं नव्हतं. पण अधिराजचं बोलणं ऐकून ती घाबरली. अनोळखी देशात एकटं राहायचं? नाही अधिराज, मी तुमच्यासोबत येते भारतात. माझी मैत्रीण इथलं सगळं सांभाळेल, सानिका म्हणाली. ठीक आहे, मग 1 तासात निघायचं आहे आपल्याला प्रायव्हेट जेटने, अधिराज म्हणाला. सानिकाने लगेच स्वतःची तयारी केली. आपलं सर्व सामान तिने एका बॅगमध्ये भरलं. सगळी व्यवस्था झाल्यावर राका अधिराजच्या जवळ येऊन सर्व सांगून गेला. अधिराजचं स्वतःचं असं जेट नव्हतं लंडनमध्ये, पण त्याच्या एका मित्राचं जेट राकाने सांगितलं होतं. ओके सानिका, निघू आपण, अधिराज म्हणाला. तशी सानिका आपली बॅग घेऊन चालू लागली. राकाने लगेच पुढे होऊन तिच्याकडून बॅग आपल्या ताब्यात घेतली. अधिराज आणि सानिका दोघंही जेटने निघाले. भैरव मात्र खूप टेन्शनमध्ये आला. त्याने अधिराजला एअरपोर्टवरून बाहेर काढायची जबाबदारी शिवरामलाच दिली. एअरपोर्टवर तशी सेटिंग लावली गेली. जवळपास 9 तासांचा प्रवास करून प्रायव्हेट जेट मुंबईच्या सहारा विमानतळावर उतरलं. संपूर्ण विमानात तो सानिकाशी जास्त बोलला नाही, कारण त्याच्या मनात फक्त एकच नाव घुमत होतं आणि ते म्हणजे ब्लॅक क्वीन. पण अधिराजला काहीच अंदाज नव्हता. तिथे आधीच त्याच्यासाठी सापळा रचला गेला होता. तो विमानातून उतरून सानिकासोबत चालू लागला. पण अचानक त्याला पोलिसांनी घेरला. वेलकम मिस्टर अधिराज, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल, एक पोलीस इन्स्पेक्टर नम्रपणे म्हणाले. एकतर पोलिसांच्या ती भक्कम पुरावे होते. त्याच्या अड्ड्यांची माहिती, डील कागदपत्रे सगळं पोलिसांच्या हाती होतं. आयुराच्या टीमने जप्त केलेले पुरावे, शस्त्रसाठा विशेष पथकाकडे पोहोचले होते. त्याच पुराव्यांच्या आधारे अधिराज विरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू झाली होती. समीरवर हल्ला केला, त्याचा साक्षीदार, प्रत्येक गोष्टीचा धागादोरा अधिराजशी जोडला गेला होता. अधिराजला कल्पना नव्हती. त्याची माणसं लांबूनच हे सगळं बघत होती. ती गेट बाहेर उभी होती. अधिराज पोलिसांना बघून 2 पावलं मागे झाला. सानिका, तू लगेच पुढे जा, तो सानिकाच्या कानात पुटपुटला.
सानिकाला जाऊ दे, ती निर्दोष आहे, त्याने पोलिसांना सांगितलं. ओके, तिला जाऊ दे, पोलीस म्हणाले. सानिका निघून गेल्यावर आदिराजने आजूबाजूला नजर फिरवली. कुठून पळायला मार्ग आहे का हे तो शोधत होता. इतक्यात तिथे अजून एक पोलिसांची टीम आली. क्षणभर त्याच्या कानात भैरवने शिवराम काकांकडून सांगितलेले शब्द घुमले. भारतात येऊ नकोस. आपण आपल्या डॅडचं ऐकलं असतं तर खूप बरं झालं असतं, असं आदिराजच्या मनात येऊन गेलं. पण आता विचार करायची वेळ निघून गेली होती. रागाच्या भरात घेतलेल्या एका निर्णयाने तो स्वतःच पोलिसांच्या जाळ्यात येऊन उभा अडकला होता. अचानक पोलिसांच्या येण्याने आदिराजचं प्लॅनिंग डगमगलं आहे. पोलीस लगेच आपल्याला पकडायला येतील असं त्याला वाटलंच नव्हतं. गोळी न झाडता ब्लॅक क्वीनच्या एका चालीत आदिराज स्वतःच्या अहंकाराने बळी पडला होता. आता आदिराज सुटतो की पोलिसांच्या तावडीत सापडतो? तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून कळवा. पाहूयात पुढच्या भागात. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी येणारे पुढील भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद.